फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरच समोर आणणार असं देशमुख यांनी म्हटलं आहे। घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग दिला जातोय असा आरोपही त्यांनी केलाय। पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलं आहे की अनिल देशमुखांच्या गाडीवर एका इसमाने मोठा दगड मारला, एका इसमाने लहान दगड मारला आणि त्याच्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीची काच फुटून काचेची जखम त्यांच्या कपाळाला झाली असं फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। पण ही घटना झाल्यापासून सुरुवातीपासून याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्यावेळेस म्हटलं की ही जी घटना आहे ही एक सलीम जावेदची स्टोरी आहे। त्याच्यामुळे सुरुवातीपासून या घटनेला कशा पद्धतीनं राजकीय रंग देऊन म्हणजे या घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे 2 माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या 2 माणसाला पकडायला पाहिजे। पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं बी समोरील रिपोर्ट त्यानिमित्तानं सादर केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।